नमस्कार, मी तुमची मानसी. आज आपण एका अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत ज्यांनी सारीजच्या बिझनेसमध्ये आपलं शून्यापासून विश्व निर्माण केलंय. हो, मी बोलत आहे सुंदरम सारीज बद्दल, ज्यांची नवीन शाखा आता ओपन झाली आहे पनवेलमध्ये. आणि आज आपल्यासोबत त्या सुंदरम सारीजचे ओनर मिस्टर संतोष कोकाटे सर आपल्या सोबत आहेत. नमस्कार. चला तर मग जाणून घेऊयात आज सरांना हा एवढा मोठा ब्रँड बनवायला किती खडतर प्रवास पार करावा लागला, किती कष्ट करावे लागले आणि यांचा प्रवास नक्की कसा सुरुवात झाला. तर सर, सर्वात आधी तुमचं इंट्रोडक्शन द्या की तुम्ही कोण आहात, नक्की पब्लिक कोणाला ऐकते आणि कोणासोबत बोलते ते तुम्ही सांगा पब्लिकला. नमस्कार, मी संतोष कोकाटे. हे सुंदरम टेक्सटाईल मार्केटचा मी ओनर आहे. जे मूळ शाखा आहे आमची माजलगाव येथे. ते माजलगावच्या शाखेचा विस्तार जो झालेला आहे पनवेल येथे, या शाखेचा पूर्ण सर्व मॅनेजमेंट आणि हे बघण्यासाठी आपण इकडे आहोत सध्या. ओके, तर मग सर मला सर्वात आधी सांगा की तुम्ही या ब्रँडची सुरुवात, या बिझनेसची सुरुवात कुठून केली, कशी केली, प्लीज जरा सांगा. या बिझनेसची सुरुवात म्हणजे हा आमचा काही खानदानी धंदा नाही आहे. ओके. किंवा खानदानी आम्ही नोकरी पण करणारी माणसं नाही आहे. अच्छा. ह्या दोन्हीच्या मधली माणसं होतो. काही रिसर्च करून तसं म्हणण्यापेक्षा मी पनवेलला आल्यानंतर जी काही नोकरी केली ती ज्या लोकांमध्ये केली ही सगळी बिझनेस माइंडेड लोक होती. अरे वा. तर त्यांच्यात राहिल्यामुळे आपल्याला पण काहीतरी करायचं आहे. बरोबर. तर ते करताना मग रिसर्च करून वेगवेगळ्या गोष्टी शोधल्या आणि त्यातनं आपल्याला जे काही जमण्याजोगं आहे ते सिलेक्ट केलं अगोदर. त्याची एक शाखा मूळगावी अगोदर काढली. ती 2 वर्ष व्यवस्थित चालल्यानंतर त्याचं आणखी वाढ होण्यासाठी मग आपण मोठ्या शहरात जायला पाहिजे. बिझनेस आपल्याला जर खूप मोठा करायचा आहे तर डेन्सिटी ज्या शहरांची जास्त आहे तिथे आपण जायला पाहिजे. या हेतून आपण पनवेलमध्ये ह्या शाखा सुरू केली. छान. मला तुम्हाला विचारायचं आहे की हा सुंदरमच नाव काय, यामागे काय स्टोरी आहे? याच्यामागे एक अटॅचमेंट आहे. ओके. सुंदरम म्हणजे माझ्या वडिलांचं नाव सुंदरराव कोकाटे. अरे वा. तर त्या नावाची अटॅचमेंट आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद असावा हो, बरोबर. हे काम करताना. आणि सर मला विचारायचं होतं की तुम्ही पनवेल हा एरियाच का निवडलात? म्हणजे मुंबई आहे, ठाणे आहे, आणखी बरेच शहर आहेत असे, पुणे आहे, आणि तुम्ही पनवेलच का निवडलात? प्रत्येक माणसाची एक जन्मभूमी असते आणि एक कर्मभूमी असते. तर ही पनवेल माझी कर्मभूमी आहे. म्हणजे साधारण वयाची 30 ते 40 वर्ष मी ह्या पनवेलमध्ये काढलीत. हो. तर हा माझा काम करण्याचा जो एरिया आहे सगळा, इथे माझी जी ओळख आहे त्या हिशोबाने मी इथेच काम करणं पसंत केलंय. बरोबर. आणि सर मग तुम्ही सारीजच बिझनेस का, म्हणजे आता एवढे सगळे बिझनेस आहेत, एवढे सगळे बिझनेस आहेत, मग सारीजच बिझनेस का चूज केलं? माझे बाकी पण काही बिझनेस आहेतच. ओके. पण मला याच्यामध्येही काही करावं वाटलं. त्याचं कारण वेगवेगळे आहेत काही, पण त्यातलं मूळ उद्देश जो आहे तो आपलं ट्रेडिशन पण पुढे न्यायला पाहिजे आपण. बरोबर. काय तर त्या हिशोबाने जे काही आपल्याला देता येईल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. म्हणजे आपल्या संस्कृतीचा जो वारसा आहे, जुन्या गोष्टी जे काही आहेत हँडवर्क मधल्या ह्याच्यातल्या जे काही लुप्त होत चाललं तर त्याला पुन्हा उभारी द्यावी. बरोबर. आणि त्याच्यासाठी काही करता यावं, ते पण आपला उद्देश आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला या दुकानामध्ये त्या गोष्टी पण बघायला मिळतील. अरे वा. आणि सर आपल्या इथे काय अशी स्पेशालिटी आहे, म्हणजे काय अशी वेगळी साडी किंवा काय असं वेगळा प्रकार आहे साडीमध्ये, असं काही युनिकनेस? युनिकनेसमध्ये माझ्याकडे हँडवर्कचं खूप सारं आहे. अरे वा. कलेक्शन्स जे तुम्हाला इथे सहसा पनवेलमध्ये आसपास तुम्हाला कुठे मिळणार नाही. खूप कमी पाहायला मिळतं आजकाल. हँडवर्कची साडी खूप कमी पाहायला मिळते. आणि हे कलेक्शन आपण साधारणतः तिथून अवेलेबल केलं जिथं ते बनतं. ओके. म्हणजे असं नाही की कुठलं तरी मार्केटचं उचलून आणलंय, अशातली गोष्ट नाही. बरोबर. तर ते मूळ कारागिरांच्या पासून आपण ते अवेलेबल करून इथे आणलेलं आहे. तर ते युनिकच आहे नक्कीच. हो, नक्कीच युनिक आहे. आणि सर पनवेलमध्ये किंवा कल्याण भिवंडी या ठिकाणी सारीचे एवढे सगळे दुकान आहेत, तर मग लोकांनी सुंदरमच का निवडावा? ते नक्कीच इथं आल्यानंतर त्याला कळेल. ओके.
इथे आमच्याकडनं मिळणारी सेवा हा हा बरोबर. सगळ्यात पहिला मोठा प्लस point पॉईंट आहे. आहे. दुसरी गोष्ट आहे की आमच्या एरियातले कस्टमर जे पुढे जाणार आहे तिकडे त्यांचे हॅसल्स सगळे आपण हॅसल फ्री शॉपिंग ज्याला करता येईल. बरोबर इथून जाण्याचं त्यांचा ट्रॅव्हलिंग आहे, बरोबर. तिकडच्या पार्किंगच्या समस्या आहेत, ट्रॅफिक आहे, जो वेळ जाणार आहे त्यांचा, एक्झॅक्टली. तो सगळा टाळून हा त्यांना आपल्याकडे पार्किंगची सोय आहे खूप मोठी. आपल्याकडे त्यांना एक सेवा देण्यात येते. बरोबर. त्यांना ते इथं आल्यानंतर खरंच अनुभवायला मिळेल की आणि माझा अनुभव आहे आजपर्यंतचा, इकडं येणारं कस्टमर परत परत रिपीट होत आहे, ते दुसऱ्या दुकानात जात. हो. तर तो एक हे आहे आमचं. आणि सर तुम्हाला एवढा मोठा ब्रँड बनवायला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम फेस करावे लागलेच असतील, त्यातले काही शेअर करू शकता का? म्हणजे काय काय तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागले? तसं म्हणाल तर आपण अजून आणखी काही खूप मोठा ब्रँड नाही बनलेला आहोत, पण आपला वाटचाल तशी आहे नक्की. नाही म्हणजे असं ना कधी कधी घरच्यांचा अपोज असतो किंवा कुठून काहीतरी प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम असतो किंवा काही असतं. नाही, घरच्यांचा अपोज कधीच राहणार नाही. फॅमिली टोटल माझी सपोर्टिव्ह आहे. ते एक छान आहे. फायनान्शियल सगळ्यांनाच असतो त्रास, पण त्यातनं मार्ग कसा काढायचा हे प्रत्येकावर हे आहे. आणि आजकाल खूप म्हणजे थोडंसं सोपं झालेलं त्या गोष्टी, पण बँकिंग आहे ते आहेत किंवा इन्व्हेस्टर्स आहेत, पण ते तुमच्या नेचरवर आणि तुम्ही त्यांना कसं ट्रीट करता त्यावर डिपेंड असते सगळं. ओके. आणि सर आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे जर आता एक नॉर्मल माणूस ज्या सारीच्या बिझनेसमध्ये जर एंटर करायचं असेल तर त्याला तुम्ही काय प्रोत्साहन द्याल? ती पण स्कीम आमच्याकडे आहे. ओके. नवीन कोणी जे ऑनलाईन वाले आहेत, जे ऑनलाईन विकतात, बरोबर, आजकाल ऑनलाईन किंवा घरगुती व्यवसाय करतात स्त्रिया, छोटे मोठे दुकानदार आहेत, माझ्याकडे खूप लांबपासून, म्हणजे आता जर तुम्ही बघाल ना तर 100-200 किलोमीटर इकडे चिपळूणपर्यंत, महाड चिपळूण या एरियापर्यंत, किंवा इकडे लोणावळा तुमचं तळेगावपर्यंत, तिथपर्यंतचे छोटे दुकानदार आहेत जे आपल्याकडनं माल घेऊन जातात. म्हणजे इथे होलसेल मध्ये? इथे आपण दोन्ही गोष्टी करतोय. माझ्याकडे इथेच माझं आणखी एक संलग्न दुकान आहे, माझी तिसरी जी शाखा आहे, म्हणजे तिचं नाव सुंदरम नाहीये, पण इथेच बाजूला सरस्वती म्हणून आपली तिसरी शाखा, तिथनं होलसेल आणि हे सगळं काही आपण देतो लोकांना. ओके. तर खूप छान वाटलं सरांसोबत बोलून. आपण हे प्रश्न तर असे होतीलच, पण रिअल मध्ये तुम्हाला जर साड्या पाहायला मिळाल्या तर, यांची व्हरायटी पाहायला मिळाली तर, चला तर मग यांची भरपूर सारी व्हरायटीज आणि कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आहेत आणि किती क्वालिटीच्या आहेत आणि कशा आहेत